नारंजन उताराम दुर्गा ब्रह्मण्यन महाबली प्राणनाथ सखा उपयोग सौख्य कार्य दुःखर्ता नूत विष्णु वेदा जनानाथ रूपा सुंदरा जनांतरा आधार देवता महाबली प्राणनाथ सखा उपयोग सौख्य कार्य दुःखर्ता नूत जनानाथ रूपा सुंदरा गारे फलता है सब एक प्रकार से बातल तो प्लान बात हम मां किल्ला नहीं तुझी पण कमाल आहे. इथं कशाला आलास? तुला बघावंच वाटलं म्हणून आलो. अरे पण तुला काकांनी पाहिलं तर पाहिलं हु केस मी नाही घाबरत कुणाला. शिरीन तिथे फराक, हीर तिथे रांझा, रोमियो तिथे जुलिएट. तू जुलिएट? मी नाही जुलिएट, तू जुलिएट. ते साहेबांची नावं पण अशी असतात, पुरुषाचं नाव कुठलं आणि बाईचं नाव कुठलं कळतच नाही. कोण आलाय? कोणी नाही आपला हा दूधवाला. बरं सकाळी येऊन गेला, पुन्हा कशाला मारायला? नाही दूधवाला नाही, हा पेपरवाला. कोपऱ्यात काय करतोय तिकडे? मांडला एवढा तुझ्या काकांच्या देखत काही खरं नाही बघ. तू असं कर, संध्याकाळी 7 वाजता तू मला भेट शिवाजी पार्कवर. काय म्हणतोय तो संध्याकाळचं? काही नाही, संध्याकाळी 7 वाजता शिवाजी पार्कवर मोठी सभा आहे असं म्हणतोय तो. मला सभेला यायला जमणार नाही. कोर्टातून यायला 7:30 होती आणि हा काय आमंत्रण नाही देतो काय? तुझा काका म्हणजे पिळा आहे शपथ. त्याला पण बोलवतोय शिवाजी पार्कवर. माले तू मात्र नक्की आहे. मला अजिबात जमणार नाही. अरे माझे काका माझ्यावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवतायत. माले त्या पेपरवाल्याची काय बोलत बसली? बघू आले. अरे काका तर मला कुठे बाहेर जाऊ सुद्धा देत नाहीत आणि ते शेजारचे घारू आणतात ना, त्यांचं तर सारखं लक्ष असतं माझ्यावर. अरे खार्या, ह्या वयात तरुण पोरींच्याकडे बघतोस रे. अरे मग आम्ही कुणाकडे बघायचं? तसं नाही रे. अरे समाजकार्य म्हणून दिसेल त्याचं लग्न ठरवत असतात ते. अरे मी आल्या दिवसापासून माझ्यासाठी सारखी स्थळं सुचवतायत ते काकांना. तू लवकर जा पाहू इथून, नाही तर फुकटचा पकडला. अरे असं उभा काय राहिलास? जा ना तर लवकर. एवढ्या लवकर कसं जाणार? अजून निरोप कुठे घेतलाय तुझा? मग घे एकदाचा. एवढं लांबून हात तरी दे ना हातात. चावट पुढे काही केलंच नाही मी. हे पण तू आधी संध्याकाळी 6 वाजता शिवाजी पार्कला भेटायचं प्रॉमिस दे पाहू. अगं बाई काका आले वाटतं. त्यांना पण घेऊन ये. काका आले? काका कशाला आले? शिवाजी माफ करा, म्हणजे खरं म्हणजे परस्त्री. माले तू आणि साडीत कसं काय बुवा? बघ मी काकांकडे राहते हे विसरू नकोस. नको ग, त्यांची आठवण काढू. त्या मोकळ्या हवेत हवा कशी कोंदट होते ना. तू सारखा माझ्या काकांना नावं ठेवत असतोस आणि बाबांना सुद्धा. अगं मग काय करू, तुझे बाबा आणि काका म्हणजे सॅम्पल आहेत, काळू बाळू. काहीतरी बोलू नकोस. अरे जरा लांब हो ना, कुणी पाहिलं तर. कोण येते तर मरायला बघायला. गजरा घ्या ना साहेब. गजरा नको, हल्ली फार सुकलेला असतो नाही. घ्या ना साहेब. नको म्हटलं ना. अरे कुठे एकांतात बसले तर आला मध्येच. व्यत्यय मेला व्यत्यय. दे ना. जा ना, ती तुला लाजते ना. हसला बघ कसा फर्निचर काढून. हे गेला तो. अरे घाबरतोस काय?
1760 स्थळे आहेत माझ्या यादीत, काय समजलेत? पण हल्लीच्या पोरांना बायको कशी पाहिजे? कशी? बाहेर फिरायला जाताना स्कूटरवर घोरपटी सारखी चिकटून बसणारी आणि घरी आली की आपली पोळ्या लाटणारी. पण आमच्या मालूला काय येत नाही विचार? अरे इथे आल्यापासून चांगलं वळण लावलं मी तिला. स्वयंपाक पाणी देवपूजा सगळं करते. साडी सुद्धा स्वतःची स्वतः दिसते अगदी असं. काय म्हणतोस काय? आता सुद्धा साडी नेसून सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेली आहे. रांगेत उभी असेल, तासभर लागेल. आपण बसूया. चांगले वळण लावले, चांगले वळण लावले. बस वाईट बाबा. हो. घे. कोण गळा मोबाईल बघ बघ. कोण आहे तिकडे? नमस्कार अण्णा, नमस्कार नमस्कार. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. शतायुषी भव, शतायुषी भव. वा वा. इथं आल्यावर मन कसं अगदी प्रसन्न झालं. वा वा वा, क्या बात. वा 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 वा. काय झालंय अण्णा? या खोलीत पाऊल टाकताच मला एक अलौकिक साक्षात्कार झाला. मंदिरातच आल्यासारखं वाटलं अण्णा. बसताय ना? हो ना. आपले उपनाव? माझं नाव माननीय मधुकरराव शंकरराव भाटेराव भाटे. हा, तर भाटे बुवा? बुवा नाही, माननीय भाटे. हा, तर मा टिंब भाटे. आपल्याला कसला साक्षात्कार झाला म्हणता? काय सांगू अण्णा तुम्हाला, त्या क्षणाची आठवण झाली तरी अंगावर कसा रोमांच उभा राहतो. अण्णा, तुम्ही ज्या क्षणी मला आशीर्वाद दिला त्या क्षणी मला भास झाला स्वर्गातून 33 कोटी देव माझ्यावर पुष्पवृष्टी करतायत तुमच्या रूपानं. ही सगळी त्याची कृपा. पण मी आपल्याला ओळखले नाही. तुम्ही मला ओळखलं नाही? नाही हो. खरंच ओळखलं नाही? खरंच नाही. नक्की ओळखलं नाही? नक्की नाही. बरं झालं. असं का बरं झालं? तुम्हाला मात्र उभा महाराष्ट्र घर बसल्या ओळखतो. एक निष्ठावान सच्चा सामाजिक कार्यकर्ता म्हणून प्रत्येक महिला मंडळात आपलाच फोटो आहे. कस कस म्हणजे काय, हल्ली कोणी आम्हाला नाटकात कामे देत नाहीत, तेव्हा आपल्या हातातून होईल तेवढे सामाजिक कार्य करतो. हो, पण काय हो, तुम्ही काय निमित्ताने येणे केले तिकडे? या जगात मला जवळच असं कोणीच नाही. अहो, असं कसं म्हणताय? आम्ही आहोत ना. तुम्ही असून काय उपयोग? मला आई वडील नाही. लहानपणीच ते वारले माझ्या. अरे अरे अरे, फार वाईट झाले हो. घर आहे, दार आहे, शेती आहे, वाडी आहे, कारखाने आहेत, बेटा आहे. बेटा सगळं काही आहे, पण एकच गोष्ट कमी आहे. आलं लक्षात, आलं लक्षात. ग्रहस्वामिनी. काय बोललात? अगदी माझ्या मनातलं बोललात बघा. अहो, त्यासाठीच मी केवळ तुमच्याकडे आलो. म्हणजे आपल्याला यंदा कर्तव्य आहे. यंदा? गेली 3 वर्षे मला कर्तव्य. अरे अरे अरे, तुम्हाला सांगतो अण्णा, इतक्या मुली मला सांगून आल्या, पण त्या एकाही मुलीवर चांगले संस्कार झालेलेच नाहीत. आहे आहे, अशी मुलगी आहे. अशी मुलगी 2 मिनिटात तुमच्या पुढ्यात आणून उभी करतो. अगदी चांगल्या संस्कारातली, चांगल्या घरातली, अगदी दिसायला सुंदर सुरेख, याच चाळीत आहे. चांगल्या संस्काराची मुलगी याच चाळीत? कमाल आहे. तुम्ही असं करा, या नोंदवहीत तुमची सगळी माहिती लिहून ठेवा. मी 2 मिनिटात आलोच. लगेच या, कारण मला फ्लाईट पकडून बेटावर जायचंय ना. आलोच बेटा. काकाराव, 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 अरे अरे, बसून काय राहिलास? आपल्या मालीला एक झक्कास स्थळ चालवत आलंय. अरे, मुलगा लाखोपती आहे, दिसायला अगदी राजबिंड, आणि संस्कार म्हणजे काय. हो, अशी मुलं आज भारतात आहे हे कोणाला सांगून सुद्धा खरं वाटणार नाही. आणि मुलाला काही कमी नाही रे.
घर आहे, दार आहे, शेती आहे, वाडी आहे, अगदी आई बाप सोडले ना तर सगळं काही आहे. फक्त एक बायको पाहिजे. कुणाचंही लग्न म्हटलं ना की तुझ्या अंगात अगदी भूत संचारतं. अरे त्या मुलाला माझ्या घरात बसून मी तुला न्यायला आलोय. जा ताबडतोब मालीला वेणीफणी करायला सांग. म्हणजे तिला एकदा दाखवून टाकू, म्हणजे पुढची बोलणी करायला आपण मोकळे. आणि लगेच तिच्या वडिलाला तार करून बोलवून घे. काय समजलेत? अरे पण मुलाची सगळी माहिती काढलीस का? तो कुठला आहे, कोण आहे, काय आहे? अरे आधी मुलगी तर पसंत पडू दे, मग त्याची सगळी माहिती काढून तुझ्या पुढे ठेवतो. माहिती काढल्याशिवाय का आपण मुलगी त्याच्या घरात देणार आहोत? ते ठीक आहे, पण ही पोरगी स्वतःला दाखवून घ्यायला तयार झाली पाहिजे ना. न व्हायला काय झालंय? हा, तू काय मुलगी आडात लोटायला निघालायस? हो, पण हे तिला पटलं पाहिजे ना. हे बघ, तिला दाखवायला नेतो हे आपण तिला सांगायचंच नाही. अरे मुलगा बघितला की ती खुश होऊन जाईल. हो, तू काहीतरी निमित्त काढून तिला माझ्याकडे पाठवून दे. आणि येताना भरपूर पावडर बिवडर लावून पाठव. आणि तिला म्हणावं ते तिची ती रंगीत वाघनखी आहेत ना, ती हळूच लपून ठेव, नाहीतर मुलगा आधीच घाबरून पळून जायचा. अरे हो, पण मुलगा मला केव्हा दाखवतोस? केव्हा म्हणजे काय? आत्ताच. तू माझ्या बरोबर ये, हळूच खिडकीतनं बघ. मुलगा पसंत पडला तर मालीनंतर तूही ये. अहो मधुकरराव, तुम्हाला पाहिजे तशी चांगल्या घरातली, चांगल्या संस्कृतीतली मुलगी दिली. अहो मुलगी ग्रॅज्युएट आहे, एकुलती एक. बाप इंजिनियर आहे PWD मध्ये, आणि काका फौजदारी वकील. काय समजलेत? दुसरे काय, काका ब्रह्मचारी आहे, तो मूलबाळ नाही. म्हणजे दोन्ही भावाची सगळी इस्टेट तुम्हाला टाळी द्या. बघितल्याशिवाय काही खरं नाही. नाव काय म्हणालात मुलीचं? नाही, मुलीचं नाव चांगलं आहे. हो, मालती काळे. दिसायला सुरेख आहे. ठीक आहे ठीक आहे. मी बघितल्यावर मी ठरवीन काय ते. अण्णा, अण्णा, तुम्हाला आजचा पेपर हवा होता ना? काकांनी दिलाय. अय्या, लाजायला काय झालंय? हे कोणी परिक्रमस्त नाही, आपल्या नात्यातलेच आहेत. हो, आपले घाटे की चिट. तुमचे नाव काय हो? माननीय मधुकरराव फाटे. हा, तर माननीय मधुकररावजी ही आमची मुलगी. आमची म्हणजे शेजारच्या काकारावांच्या भावाची मुलगी. बरंच लांबचं नातं. 4 दिवस हवा पालट करायला आली आहे. काय समजले? या 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 काका या. हे मुलीचे काका, काकाराव काळे. नमस्कार. आपल्याला बघून आमचे डोळे दिपले. हो, आमची माली मोठी हुशार आहे, तिला सगळं येतं. संसार अगदी उत्तम करेल. आणि मुलगी सोजू आहे म्हणजे किती हो. अगदी मान वर करून कोणाकडे बघणार सुद्धा नाही. काय समजलं? हो, आजकालच्या या जगात अशा मुली फार कमी मिळतात. नमस्कार. माशा मारते, माशा मारते. नमस्कार. आपल्याला भेटून मला फार आनंद झाला. मग दोघं बसून एकमेकाशी गप्पा मारा. हो ना, म्हणजे मला तिचे विचार समजावून घ्यायचे, माझे विचार तिला समजावून सांगायचे. हो, आम्ही आमचे विचार तुम्हाला समजावून सांगू. हो, पण तुमच्यासारख्या 2 वयोवृद्ध माणसांच्या पुढे आम्ही लहान मुलं काय बोलणार? घराला असतायत. मधुकररावजी, काकाराव, चला. चंद्र गेला, माले दे टाळी. काय बनवलं त्या म्हाताऱ्याला. आता मात्र हद्द झालीये तुझ्या पुढं. का? इथं कशाला आलास तू? अगं तुझ्या बापाने हाकलं म्हणून काय झालं? तुला बघितल्याशिवाय मला चैनच पडे ना ग. काय इम्प्रेशन मारले त्या म्हाताऱ्यावर. मला लाखोपतीच समजला तो. दिनू, अशा नाही सगळं आपल्या अंगाशी येईल. पुन्हा जर तू इथं आलास तर तंगड मोडून हरण करत. आधी घराबाहेर, आधी माझ्या घराच्या बाहेर. आधी हलकट हरण कर. ढोंगी काढते. तुझ्या बापाला तार करून बोलवतो आता. मी माननीय मधुकरराव फाटे. माझा ऐका. माझा ऐका.